हॅलो एव्हरीवन, हा व्हिडिओ 12वी कॉमर्स आणि सायन्स दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये एक्सरसाइज 8.1 मधला आपण क्वेश्चन नंबर 10 पाहणार आहोत. तर प्रश्न 10 असा आहे, फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स ऑफ एक्स दी नंबर ऑन द अपरमोस्ट फेसेस ऑफ अ फेअर डाय. तर दी नंबर ऑन द अपरमोस्ट फेस ऑफ अ फेअर डायवरती आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स ऑफ एक्स काढायचं आहे. म्हणजे सॅम्पल स्पेस काय आहे, अ फेअर डाय इज थ्रोन. मग एस इज इक्वल्स टू डायवरती नंबर जर आपण डाय थ्रो केलं तर त्यावरचे अप्परमोस्ट नंबर काय येतात, 1 to 6, 1 2 3 4 5 और 6 यापैकी एखादा आउटकम येतो. म्हणजे या एस या सेटमध्ये एकूण किती नंबर्स आहेत, तर टोटल 6 नंबर आहेत. म्हणून एन ऑफ एस इज इक्वल्स टू 6, नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस विच इज इक्वल्स टू 6. पुढं एक्स म्हणजे काय आहे, नंबर ऑब्टेन्ड ऑन अप्परमोस्ट फेस ऑफ अ डाय. देअरफॉर रेंज ऑफ एक्स म्हणजे जर आपण डाय थ्रो केलं तर वरती अप्परमोस्ट फेसवरती येणारा जो नंबर असतो तो म्हणजे आपण हा एक्स घेतलेला आहे, रँडम व्हेरिएबल एक्स. मग एक्स म्हणजे काय असू शकतो, तर 1 ते 6 पैकी एखादा नंबर, 1 असेल, 2 असेल, 3 4 5 किंवा 6 याप्रमाणे. आता आपण यावर आधारित एक टेबल तयार करूयात. एक्स आहे आणि त्यावरची प्रोबॅबिलिटी. एकूण एक्स म्हणजे काय, तर इथं आपण घेतो रँडम व्हेरिएबल. म्हणजे एक्स इक्वल टू जर अप्परमोस्ट फेसवरती 1 आलं तर 1 मिळण्यासाठीचं प्रोबॅबिलिटी काय आहे, तर आपल्याला माहिती आहे टोटल 1 ते 6 नंबर आहेत. म्हणजे एकूण आपल्याकडं पॉसिबिलिटी 6 आहेत. पण एकदा आपण डाय थ्रो केलं तर 6 पैकी एकच ऑप्शन आपल्याला मिळतं. म्हणून जर 1 आलं म्हणजे आपण डाय थ्रो केलं आहे आणि आपल्याला अप्परमोस्ट फेसवरती 1 आलं तर त्याचं प्रोबॅबिलिटी किती असणार, तर 6 पैकी एकच असणार. कारण 1 ते 6 पैकी 1 हा एकच वेळ आहे. म्हणजे हा येण्याच्या चान्सेससुद्धा एकदाच असेल, म्हणून 1/6. मग प्रोबॅबिलिटी याप्रमाणे 1/6 एक्स इंटू पी. एक्स इंटू पी म्हणजे दोघांचा गुणाकार, 1 इंटू 1/6 म्हणजे 1/6. पुढे एक्स स्क्वेअर म्हणजे रँडम व्हेरिएबलचा स्क्वेअर, 1 आहे 1चा स्क्वेअर 1च येतो. पुढे एक्स स्क्वेअर पी. एक्स स्क्वेअर म्हणजे इथे आहे 1 इंटू पी, 1 इंटू 1/6 इज अगेन 1/6. पुढे एक्स इक्वल टू जर 2 आला म्हणजे अप्परमोस्ट फेसवरती जर 2 आला तर प्रोबॅबिलिटीसुद्धा 6 पैकी एकदाच एक आलेला आहे 2, म्हणून हे असणार प्रोबॅबिलिटी 1/6. तर एक्स इंटू पी परत या दोघांचा गुणाकार, 2 इंटू 1/6 2/6. एक्स स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4, एक्स स्क्वेअर इंटू पी म्हणजे 4/6 याप्रमाणे. सिमिलरली फॉर 3 इक्वल टू सुद्धा 1/6, 4 इक्वल टू सुद्धा 1/6, 5 म्हणजे एकच येतो प्रोबॅबिलिटी 6 पैकी 1/6. 6 जर आला तर 1/6. एक्स इंटू पी म्हणजे या दोघांचा गुणाकार याप्रमाणे. एक्स स्क्वेअर आहे एक्सचा स्क्वेअर प्रत्येक नंबरचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर इंटू पी म्हणजे 9 इंटू 1/6 9/6, 16 इंटू 1/6 16/6, 25 इंटू 1/6 25/6, 36 इंटू 1/6 36/6. आता टोटल कुणाकुणाचं टोटल करायचं, तर एक्स इंटू पीचा टोटल या सगळ्यांचा सम करा, 21/6 येतं. त्याचप्रमाणे एक्स स्क्वेअर पीचा सम करा, 91/6 येतं. आपल्याला माहिती आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स काय असतो, विच इज इक्वल्स टू समेशन ऑफ एक्स इंटू पी. हा फॉर्म्युला तुमच्या पुस्तकात दिलेला आहे, आपल्याला फक्त फॉर्म्युला वापरायचं आहे, याच्या मागची थेरी काहीच नाही आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू समेशन ऑफ एक्स इंटू पी. समेशन ऑफ एक्स इंटू पी म्हणजेच या सगळ्यांची बेरीज. किती आलं, 21/6. 21/6. आता 21ला आणि या 6ला 3 भाग जातो, 3 7 21, 3 2 6 म्हणजे 7/2 आलं. 7/2 म्हणजे 7ला 2 भागा 3.5. त्याचप्रमाणे व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणजे किती येतं, तर फॉर्म्युला आहे समेशन ऑफ एक्स स्क्वेअर पी मायनस समेशन ऑफ एक्स इंटू पी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, विच इज इक्वल्स टू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू पी 91/6 वजा समेशन ऑफ एक्स पीचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हे 3.5 आलं. समेशन ऑफ एक्स पी 3.5चा स्क्वेअर म्हणजे 3.5चा जर तुम्ही स्क्वेअर केलात म्हणजे 3.5 गुणिले 3.5 तर उत्तर येतं 12.25. आणि 91ला जर तुम्ही 6नी भागलात तर भागाकार येतो 15.17. तर आता 15.17 मधून 12.25 वजा करा, आपल्याला मिळेल 2.92. दिस इज नथिंग बट द व्हेरियन्स ऑफ एक्स. याप्रमाणे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स अँड व्हेरियन्स ऑफ एक्स बाय यूजिंग दीज 2 फॉर्म्युलाज यू कॅन इझिली कॅल्क्युलेट. थँक्यू.